जय जय रामकृष्ण हरी. मी कीर्तनकार सुहास लक्ष्मण वजे गोवा. गोव्यामध्ये मी 2-3 कीर्तन विद्यालय चालवतो. संत जयंतीचे कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि शेकडो मुलं माझ्याकडे कीर्तन शिकतात. कीर्तन विश्व मराठी परिषदेचं कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलवरनं आजपर्यंत शेकडो कीर्तनं आम्हा सगळ्या भारतीयांना आजपर्यंत ऐकायला मिळाली. हे आमचं मोठं भाग्य आहे. त्यामध्ये कीर्तन विश्वाचं खूप मोठं योगदान आहे. आता कीर्तन विश्व आज आपल्याला ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी स्कॅन करा. हवे तिथे हवे तेव्हा कीर्तन आपल्याला कीर्तन विश्वामध्ये मिळतं. या कीर्तनातून आपली भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती ही या विषयाचं संपूर्ण ज्ञान, संत परंपरा, ऋषी परंपरा, देवतांच्या बद्दलची माहिती सगळ्या लोकांना मिळते. सगळ्या विषयांची कीर्तनं या कीर्तन विश्वामध्ये आहेत. देवाचे जन्मोत्सव असतील, ऋषी परंपरा असेल, संतांची चरित्र असेल, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, गाडगे महाराजांचं कीर्तन, संत तुकडोजी महाराजांचं कीर्तन, गणपत्य कीर्तन, रामदासी कीर्तन, केवढी मोठी परंपरा आहे आमच्या या कीर्तनाला. आणि कीर्तनातून प्रबोधन आजच्या या कलियुगामध्ये खूप महत्वाचं आहे की आमचीच कीर्तनकारांची जबाबदारी वाढते. जास्त प्रबोधन होणं खूप महत्वाचं आहे. हे कलियुग आहे. काय देशाची स्थिती आपल्याला माहिती आहे. हिंदू एकतेची नितांत गरज आहे. हिंदू संस्कार जतन करणं खूप महत्वाचं आहे. संत परंपरा आपण जपली पाहिजे आणि त्याकरता कीर्तन विश्व याकरता खूप मोठं योगदान देत आहे. सगळ्या समाजातील सगळ्या कीर्तनकारांना एकत्र करून त्यांची कीर्तन आज आपल्याला मिळतात. तरुण मुलांची कीर्तनं मिळत आहेत. खूप प्रयत्न करतायत की लोकांपर्यंत हे ज्ञान पोचावं. आज ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि आज डाउनलोड करून जास्तीत जास्त कीर्तन, काही नाही आता सहज जाहिराती विना आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळणार. आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. विश्ववंद्य भारत घडवूया. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.